अजित पवारांना सर्वात मोठा धक्का. आताची सर्वात मोठी बातमी. अखेर या बड्या नेत्याचा शरद पवार गटात प्रवेश. राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत माजी जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी बुधवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार व बीडचे जिल्हाध्यक्ष संदीप क्षीरसागर यांनी पुणे येथे सोनवणेंना पक्षात प्रवेश दिला. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाच उमेदवार विजयी होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे कट्टक समर्थक मानले जाणारे बजरंग सोनवणे मागच्या काही महिन्यांपासून पक्षात नाराज होते. त्यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेशाच्या चर्चा होत्या. मागच्या वेळी आपण तगडी लढत दिली, मात्र पराभव झाला असला तरी त्याची कसर या निवडणुकीतून भरून काढू. कोणीही उमेदवार असला तरी तुतारीचा निनाद वाजवणारच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मागच्या वेळी शरद पवारांमुळेच आपल्याला उमेदवारी मिळाली होती. आमदार संदीप क्षीरसागर व आमदार प्रकाश सोळंके यांनी आपली बाजू लावून धरली होती, याची आठवणही त्यांनी करून दिली. आपण पक्षात कोणत्या पदासाठी नाही तर शेतकऱ्यांच्या हिताचे काम करण्यासाठी आल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढविणाऱ्याशी त्यांची चर्चा असतानाच शिवसंग्रामच्या डॉक्टर ज्योती मेटे यांचे नाव पुढे आले आहे. त्यामुळे सोनवणेंना या उमेदवारीबाबत संभ्रम असला तरी नेतृत्व विस्ताराची त्यांना संधी आहे. केज मतदारसंघात त्यांचे पक्षात एक हाती वर्चस्व राहू शकते. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे संघटनेत जिल्हाध्यक्षपदाबाबतही विचार होऊ शकतो. याबद्दल तुमचे काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा सपोर्ट शरद पवार की अजित पवार याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.